आपल्या देशात प्रतिभावंतांची कमी नाही आहे आणि अशामध्ये मुंबईच्या बँड्रा इथल्या ज्ञानेश्वर नगरमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला स्लममध्ये राहणारा एक तरुण खेळामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी बजावतो आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारानं महाराष्ट्र शासन त्याला सन्मानित सुद्धा करतं। आपल्यासोबत आहेत ऋषिकेश मुरचावडे आणि ऋषिकेश इतकी मजल गाठली आहे, सगळे पुरस्कार आपण पाहतो या ठिकाणी बघा, पूर्ण घर भरले पुरस्कारांनी। आमदार चषक आहेत, युवा चषक आहेत, चंपाषष्ठी उत्सवात कामगिरी केलेला आहे, त्यासोबत इतर सगळे पुरस्कार तुला मिळालेले आहेत, पण तरी देखील काहीतरी कुठेतरी चुकतंय असं वारंवार तुला वाटतं। हातामध्ये इतका मोठा पुरस्कार आहे, काय सरकारचं दुर्लक्ष होतं का तुझ्याकडे? सरकारने हा पुरस्कार देऊन म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। ते आम्हाला नेहमी म्हणजे पाठिंबा असतो त्यांचा, पण कुठेतरी आम्हाला एक स्वतःचा म्हणजे आम्हाला कुठेतरी आम्हाला स्वतःसाठी म्हणजे आम्हाला एक स्वतःची एक सेटल लाईफ हवी असते, तर मग त्याच्यासाठी सरकारने आमच्याकडे बघितलं पाहिजे, कारण की हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। त्यामुळे महाराष्ट्रातील एक खेळाडू म्हणून म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा असते की स्वतःच्या कुटुंबाकडे पण आपण लक्ष द्यावं। खेळाबरोबरच खेळातून आपण ज्याच्यात आपण आपलं पूर्ण आयुष्यपणाला लावलं आणि जेवढं आपण 15-16 वर्षाची आपण त्याला पूर्ण हे केली, आपण पूर्ण झोकून दिलं, ते त्याच्यात कुठेतरी असं वाटतं की खेळातूनच आम्हाला काहीतरी पुढे आमचं कुटुंबासकट आम्हाला पण कुठेतरी सेटल व्हायचं असतं। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी 18 एप्रिल 2025ला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार तुला प्रदान करण्यात आला आहे आणि छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे, फार मोठा पुरस्कार मानला जातो हा। कसं वाटतं म्हणजे ज्यावेळी पुरस्कार जाहीर झाला, तुला मिळाला, पहिली प्रतिक्रिया काय? खूप वेळा आयुष्यात अप्स अँड डाऊन आले खेळाच्या बाबतीत, पण कधी त्यांनी असं कधी मला खाली हे नाही केलं की बाबा आता जॉब बघ तू वगैरे, कारण की प्रत्येक कुटुंबाची एक अपेक्षा असते की आता आपला म्हणजे मी एकुलता एक आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची एक अपेक्षा असते की आपल्या मुलाने आता सेटल व्हायला पाहिजे, पण कधी त्यांनी असं हे नाही केलं मला की आता बाबा आता बस झालं खेळ वगैरे। त्यांनी नेहमी मला सपोर्ट करत राहिले आणि त्याच्यानंतर माझे जे गुरु येतात ज्यांनी मला खो खो शिकवला, नरेंद्र कुंदर सर आणि माझे दुसरे गुरु चंद्रेश जाधव सर, आकाश पाटील सर यांनी पण मला वेळोवेळी खूप सपोर्ट केला, म्हणजे त्यांच्यामुळे जे काय आज आहे मी त्यांच्यामुळे आहे इथे उभा। तर मग आणि त्यांचा खूप मोठा याच्यात वाटा आहे की मला आज हा पुरस्कार मिळतोय। खो खो लीगमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं आहे, एशियन गेम्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण जाऊन खो खोसाठी तू खेळलेला आहेस, पण जितका लाईमलाईटमध्ये खो खो हा खेळ यायला हवा तितका येऊ शकलेला आहे का असं वाटतं का तुला? हो, आता प्रत्येक म्हणजे आता जसं कबड्डी झाले, आता कबड्डी आता खूप लाईमलाईटमध्ये गेम चालू आहे आणि आता त्याचप्रमाणे आता आमच्या खो खोलाही लाईमलाईट मिळत आहे। आता जस्ट आमचा जानेवारीमध्ये वर्ल्ड कप झाला, खो खो वर्ल्ड कप झाला, सो हां खो खो वर्ल्ड कप झाला। तर मग आता हळूहळू प्रत्येक गेमला एक वेळ लागतो, सो आता आमचा लाईमलाईटमध्ये गेम येत आहे ॲब्सोल्युटली। नक्कीच। आणि जे तरुण ज्यांना खो खोमध्ये करिअर करायचं त्यांना काय सजेस्ट करशील तू? खो खो हा सांघिक गेम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची एक वेगळी ओळख बनवावी लागते। तर मग तरुण पिढीला फक्त एवढं सांगेन की तुम्ही खेळत राहा, स्वतःची मेहनत करत राहा, डेली प्रॅक्टिस करताना तुमचं काहीतरी एक वेगळं स्वतःचं एक डेडिकेशन असू दे आणि तुमची एक वेगळी स्वतःची मेहनत असू दे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा लाईमलाईटमध्ये येता त्या गोष्टी तुम्हाला खूप लाईमलाईटमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही टी व्हीवर वगैरे खेळता, सो त्या गोष्टी खूप आपल्याला हाईप करत असतात, सो थोडंसं डाऊन टू अर्थ राहून आपण खेळाकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे। दादा होते, दत्तात्रय भरणे होते, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः होते, या नेत्यांशी बोलणं झालं काही कौतुकाची थाप दिली पाठीवर यांनी? हो,
अजितदादा पवार हे आमचे खो खोचे अध्यक्ष आहेत. सो त्यांच्याशी आम्ही खूप वेळा म्हणजे आमचं असं जवळीक म्हणजे आमचं बोलणं झालेलं त्यांच्याशी. खूप वेळा आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही नॅशनल्स किंवा महाराष्ट्राकडून जेव्हा आम्ही खेळताना जातो किंवा नॅशनल गेम्स होत्या, सो तेव्हा त्यांनी आम्हाला वेळोवेळी भेट दिलेली. आम्हाला कौतुकास्पद ते नेहमीच बोलत असत. आणि त्या दिवशी जेव्हा मी स्टेजवर गेलो आणि जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं की खूप छान वाटलं जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं तेव्हा. कामगिरी तुझी वाढत राहो आणि असंच यश संपादन तू करत राहो. आणि सरकार पण अशा युवा तरुण खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहो हीच अपेक्षा आहे. आणि जेणेकरून महाराष्ट्रातून मुंबईतून असे अनेक हिरे समाजामध्ये जातील आणि नाव कमवतील. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.